शहाला वंदन करून प्रेरणा थिएटर्स सडा वास्को सादर करीत आहोत 2 अंकी सामाजिक नाटक नाती चरामी। बंदच केलं। थँक्स। बरं, माझी चामड्याची चप्पल हरवली की काय? हो, कदाचित हरवलीच असेल। म्हणजे काय? वरच्या मजल्यावरच्या मिसेस आपटेंना फिट्स येतात म्हणून त्यांच्या नाकाला लावण्यासाठी मागून नेली तुझी चप्पल त्यांच्या कामालीने। हे मी तुला सांगितलं होतं गिरीश। हो, सांगितलं होतं, पण एका पायाची चप्पल मागितली होती ना त्यांनी, दुसऱ्या पायाची कुठे आहे? गेल्या आठवड्यात दुसरीही घेऊन गेली। तू दिलीस? अरे, ठेवून उपयोग काय त्या चपलेचा? उपयोग काय म्हणजे? पहिली परत मागायची, ती सापडत नव्हती म्हणून दुसरी मागून नेली। हे नाती चरामी हे एक भावनिक गुंत्याचे नाटक असा। एक म्हटल्यार नाती चरामी हेचो अर्थच असो आसा, जे जोडपे 7 फेरे घेताना अग्नीच्या समक्ष जे 7 फेरे घेतात तेन्ना जो भटजी जो पुरोहीत जी शपथ दिता तांकां ती नाती चरामीची आसता की तुम्ही 7 केन्ना सोडची ना। हो एकच थीम आसा, पण आताची पिढी आपल्या तरेन जेन्ना वागोवंक लागता तेन्ना हे नाती चरामीचो खंय तरी विसर पडता हे दाखोवपाचो लेखकाचो प्रयत्न आसा। हे भावनीक आसा खूब नाटक। हो, कामात आहे म्हणताच फोन ठेवला होता, मी रिसिव्हर ठेवायलाच विसरले। चालू तुझं? आता मला काम करू दे। आणि हे बघ, कामच करतोय, खाली वाळवीही लागलेली नाहीये। तो कॅल्सियम 80,000चे टोटल लागत नाहीये, कोणाला तरी एक्स्ट्रा पेमेंट झाले। अगं दे। प्रत्येक दिवा देतो उजळण्याची मजा ज्योतीला, प्रत्येक दिवा देतो उजळण्याची मजा ज्योतीला, आणि तोच दिवा देतो जळण्याची सजा बाकीला। माझी नाही आहे चरळ, कुणाची आहे माहित नाही, पण मस्त आहे ना। साप्ताहिक पुरवणीत वाचली मी आणि पाठ केली। बरं गिरीश, आपले हे लग्नाचे फोटो स्कॅन करून CD बनवून घेऊया। ऐकतोयस ना? ऐकतोय। डॉक्टरकडे गेली होतीस आज? हो। काय म्हणाले डॉक्टर? काही नाही, सगळं नॉर्मल आहे। डॉक्टरकडून निघाल्यावर त्र्यंबक टावर मध्ये का गेली होतीस? तुला कसं माहित? ऑफिस मधून कॉर्पोरेशन मध्ये गेलो होतो तेव्हा बघितलं। पुन्हा नोकरी करण्याचा विचार आहे की? मग दिवसभर घरात बसून काय करू? घर सांभाळ, मी करतोय ना नोकरी। अरे पण घरात बसून करू काय? टीव्ही बुक केलाय मी ऑलरेडी, येईल उद्या, डिश पण लागेल, मस्त टाइमपास होईल तुझा।
मागच्या घटनेनंतर तू ते विसरून जाईन म्हणाला होता. ती घटना हा अपघात होता हे तुझं मत बदललंय आता? दर्शना, हे काय झालं तुला? हे एक पेप बनवता स्ट्रॉंग. नाही, आज पुरे. आज बरोबर 6 महिने झालेत आपल्या लग्नाला. महत्वाचा नाही वाटत हा दिवस? 18 तारखेला दर्शना प्लीज. काय झालं? 18 तारखेची आठवण नको. म्हणजे आपल्या लग्नाची 18 तारीख विसरलास तू? कारण नंतरची 18 तारीख त्रास देते तुला, बरोबर? तसं होणार. त्या घटनेला सुद्धा आजच 5 महिने झाले. दर्शना, आता तो विषय नको. तू एक बॅग बनव, तोपर्यंत मी हे काम संपवतो. नको, गिरीश उद्या सुट्टी आहे ना. अरे ठेव ना ती फाईल बाजूला. आपण जेवायला बाहेर जाऊ आज. अरे 6 महिने झाले म्हणून की 5 महिने झाले म्हणून विसरू शकत नाहीस तू तो दिवस? तुम्ही केव्हाच विसरले? हे बघ दर्शना, तुला नॉर्मल व्हायला अजून काही दिवस लागतील, कदाचित वर्ष, 1.5 वर्ष. कालच म्हणाली डॉक्टर विदुला मला. तोपर्यंत म्हणाली काय म्हणाली? म्हणाली आपले संबंध येणं धोक्याचं ठरू शकतं. हे तू खोटं बोलतोयस गिरीश. मी आज डॉक्टर विदुलाशी सगळं काही स्पष्ट बोलते. तिच्या दृष्टीने तसा काहीच प्रॉब्लेम नसून माझ्या नवऱ्यालाच धोक्याचं वाटतंय असं म्हणाली ती. अगर थट्टा केली असेल दुसरा काय? थट्टा नाही, हे तिने मला चुकून सांगितलं. ऍक्च्युली तिला हे सांगायचं नव्हतं. डॉक्टर वैशंपायांशी तिने कन्सल्ट केलं आणि त्यानुसारच म्हणाली ती. आणि तुला म्हणजे गिरीशला काउन्सिलिंगची गरज आहे असंही म्हणाली. काय? मला काउन्सिलिंगची गरज? डोकं फिरलंय की काय तिचं? मग आपण डॉक्टर वैशंपाय. मला त्याचा तोंडही पाहायचं नाही. हा, काहीही तरकट करतो. कसा डॉक्टर बनला देव जाणे. हे स्पष्ट बोललोय मी काल विदुलाशी. ठीक आहे, इझी दर्शना. ऍक्च्युली काउन्सिलिंग तुझं करायचं, पण तू टेन्शन घेऊ नयेस म्हणून असं बोलली असणार. मी आज सगळं काही स्पष्ट बोलले डॉक्टर विदुलाशी. काय? हेच की तू मला स्पर्शही करत नाहीस. एका कुशीवर थंडपणे झोपून जातोस. अगं दिवसभराच्या कामात इतका थकतो मी, पडल्याबरोबर झोप येते. भोग असतं ते. आणि आलीच तर गुंगी. झोप नव्हे, नशेची गुंगी. तरीही तसा जागा असतोस तू. मी मुद्दामून स्पर्श केला तर झटकन उठतोस आणि तुझा हात गुंगीत कधी विसावलाच माझ्या. तरी खूप सुखावते नेहमी, पण ते सुख सुद्धा मिळवू देत नाहीस तू मला. चटकन हात काढून घेतो शॉक लागल्यासारखा. आणि त्यात माझ्यातली माती कधी जागी झाली तर बसायचं शॉवर खाली, तासभर स्वतःला थंड करीत. दर्शना, त्या अभद्र घटनेचे व्रण तुझ्या मनावरून कायम पुसून झाले. माझ्या मनावरून की तुझ्या मनावरून? म्हणून तुला काउन्सिलिंगची गरज आहे म्हणाली डॉक्टर विदुला. डॉक्टर विदुला, ती काय माझा काउन्सिलिंग करणार? जे घडलंय इथंच या मस्तकात पोकळतंय आतून 24 तास. कुडकुडतंय भेजा आणि प्रत्येक क्षण निकामी करतं.
झालं नशीबच गाठ. वाटत कट गेलं आयुष्य माझं. बोल गिरीश, स्पष्ट बोल. मनात जे असेल ते सगळं सांगून टाक. डोक्याचे 2 भाग पडलेत माझ्या. एक भाग म्हणतो सगळं नॉर्मल आहे, नॉर्मल माणसासारखं जगावं. तर दुसरा भाग रोखतो, म्हणतो तिला पूर्णपणे समजू दे. आणि या द्वंद्वात रात्रभर तळमळत राहतो मी. काहीही घडलेलं नाहीये गिरीश, सगळं नॉर्मल आहे. अरे सेक्स नको, पण माझा स्पर्शही का टाळतोस तू गिरीश? अरे ऐक ना गिरीश. माझें नाव दशमी फळदेसाय आणि हांव गेली 2 वर्सां जालां नाटकांनी काम करता. आयज आमचें नाटक आसा तें नातीचर आमी. हितून हांव दर्शना हो कॅरेक्टर करता, सो मेन रोल आसा. आनीक एक्सपिरियन्स म्हणल्यार सिन्स 2 वर्सां जालां हांव नाटकांनी काम करता. म्हाज्या खातीर अजून खूब न्यू आसा सगळे कितें एक्सपिरियन्सीस आसा ते, पण जितले बीन हांवें केलां तें म्हाका खूब बरें दिसलां. हो म्हजो 3रोच फावटी नाटक करतना. आनीक अशें कशें रिस्पेक्ट दिवप रंगमंचाक, कशें आमी कितले आमचे कोण एल्डर्स आसा, कोण आमचो डायरेक्टर आसा, रायटर आसा, तेंची कितले रिस्पेक्ट करता, हें सगळें म्हाका खूब बरें दिसलें जेन्ना हांव फर्स्ट टायम आयिल्लें तेन्ना. आनीक आय थिंक म्हाका कितें करपाक जाय फुडें इज जस्ट जें हांव शिकलां तें फुडें व्हरपाक जाय म्हाका. आनीक जितली ऑपॉर्च्युनिटीज मेळटली तितली कमी म्हणपाक गेल्यार. कधी पाझरलं हे दुःख? ठीक आहे, पुढच्या वेळी वेळ आणि तारीख लिहून ठेवतो. नवं ऑफिस अहमदाबादला सुरू होणार होतं, ते झालं. हो. तिथे ट्रान्सफर करून घे तुझी. काय? तिथे तुझी ट्रान्सफर करून घे. आणि तू इथेच राहणार? मी कशाला इथे राहील? कर्ज एकदम फेडतोयस ना आता या घराचं. हे घर विकून अहमदाबादला जाऊ. त्याने काय होणार? नवं जीवन सुरू करू. या घरातलं शहरातलं सगळं विसरून जाऊ. आणि गिरीश, मला पूर्वीचा गिरीश हवा, ज्याच्याशी मी लग्न केलं तो नवरा हवाय मला. दर्शना, तू पुन्हा पुन्हा तोच विषय का काढतेस? तिच्याशी मी लग्न केलं, ती दर्शना मला तशीच मिळू शकते का? बस माझं डोकं उठू नको. जा. आता फक्त काही दिवस जाऊ दे, नंतर डॉक्टर विदुला म्हणते तसे एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ओके ओके. जेव. कुंदनची आई भेटली होती. कुठल्या तरी पेपराने त्याच्या चारोळ्यांचं कौतुक केल्याचं. कसल्या चारोळ्या? मी लिहितो म्हणून तो लिहितो, हे अर्थ असतो का त्यांना? आणि ओळखीने लिहून आणतात असली लोक पेपरात. तू जेव ना. रडली सुद्धा कुंदनची आई माझ्यासमोर. कुंदन तिला बँगलोरला. आता मरू देतो कुंदन, तू जेव ना. गिरीश, तुला अजून भीती वाटते कुंदन भांडेची? ओ शट अप. मला काय त्याची भीती वाटणार? नॉनसेन्स. अरे, तो पुन्हा आपल्या आयुष्यात येईल अशी भीती तुला खरंच वाटत नाही? कसले मूर्खासारखे तर्क करतेस तू? तो तुझ्यापेक्षा तगडा गुंड माणूस, शिवाय एकतर्फी का होईना माझ्यावर जीवापाड प्रेम करणार. त्याने तुला धमकी तर दिली नाही ना? धमकी? कसली धमकी देणार तुम्हाला?
तू तुझ्या बायकोला हात सुद्धा लावायचा नाही अशी. तू बसवलंय का तुझं? काय बनवतेस तू? माझं डोकं फिरलं असतं तर माझ्यावर ओढवलेल्या परिस्थितीची खरी कारण शोधण्याचा असा प्रयत्न केला असता मी. कसली परिस्थिती, कसली कारण? मी तुझ्या लग्नाची बायको एका अत्याचाराला बळी पडले, पण त्यातून सावरले, पूर्णपणे सावरले. आणि ती घटना हा अपघात म्हणून माझ्या नवऱ्यालाही स्वीकारली असताना अद्याप का न ठेवता मला माझा नवरा. परवा 2 दिवस सामान लावण्यात गेले. बायकोला कधी आणणार? तर धूळ आणि कचरा होता ना, ती आणलं सोडलं. शिवाय फोनच्या कनेक्शन साठी वेगळीच थांबवली. अरे आता कुठे आहे ती? दर्शना. दर्शना वहिनी. राईट. कुठे? कुठे आहेत? ठीक आहे, ठीक आहे. कुठे आहेत आमच्या दर्शना वहिनी? गावी. लग्न झालं त्याच संध्याकाळी तिला तिच्या आई बरोबर गावी पाठवलं. अरे मर्जी माझी. माझ्या बायकोला गावी ठेवायचं की किशा ठेवायचं हे मीच ठरवणार ना. मीच ठरवणार. तिचा नवरा. पुन्हा एकदा सांग ना. तिची आई इथलं घर मुलाला देऊन गावी गेली, म्हणून तिलाही पाठवलं. त्रास नाही होत? त्या रेल्वेच्या आवाजाचा त्रास नाही होत का? होतो ना, पण सहन करत राहिलं की होईल सवय. आणि काही प्रकारचे त्रास सहन करावेच लागतात अटळपणे. आणि नैतिक डाऊनफॉल होत नसेल तर तो त्रास सहन करण्यात काहीही गैर नाही. नैतिक डाऊनफॉल? बाकी पेंटिंग छान आहे घराचं. कोणाची आयडिया? कुणाची म्हणजे? माझी. हो, मला वाटलं दर्शनाची. दर्शना वहिनीची. कधी येणार त्या दर्शना वहिनी? येईल लवकरच. हसतोस का कुंदन? तू हसतोस का? लग्नाला बोलवलं नाहीस ना म्हणून. तुझी केस बरोबर नाही आहे. संशयी माणसं सहसा सुखी होत नाहीत. सहसा म्हणजे? कधीच सुखी होत नाहीत. तू माझं वैश्य सांगतोयस की मला श्राप देतोयस? शाप? अरे शाप देणारा मी रे कोण? शाप देणारा तू. मी? हे माझी बेंगलोरला ट्रान्सफर हा तुझा शाप नाही? हो, शटअप. यू शटअप. बोलून बोल. वास येतोय दारूचा. हेच सांगितलंस ना बॉसला? कुंदन भाटेची केस कामातून गेली. त्याच्या तोंडाला दिवसभर दारूचा वास येतो. तो माझ्या बायकोची वारंवार चौकशी करतो. छान चारोळ्या कृतीचं कौतुक करतो. त्या चारोळ्या माझ्याकडे म्हणजे तुझ्याकडे देतो. बोललास ना शाल्या? तिच्या हातात नाही दिलंस कधी त्यातलं एक बी कागद? मला माहित आहे. एवढंच नाही, कुंदन गुंड आहे, त्याच्याकडे घोडा आहे. सांगितलंस ना? बॉसच्या कॅबिनच्या भिंतीला गाणंच नाही, तोंड बी आहे. सांगते ती भिंत ऐकलेलं बाहेर कोणाला तरी, आणि ते सगळं मला कळतं. खरंच. अरे बॉस ही एक बाय माणूस आहे. बडबडते कुठेतरी. बोल.
बोललास ना? हो, बोललो मी तसं. आणि ते बोललो ते बरोबर बोललो. चुकीचं काही नाही. चुकीचं काय नाही, फक्त अर्धवट बोललास तू. कुंदन फाटेसह दर्शनावर म्हणजे तुझ्या बायकोवर गेली 5 वर्ष प्रेम आहे हे ना सांगितलं. बस बस, चिडू नकोस. माझं वन साइड लव. तिला आवडायचं म्हणून सोनसाफर यायचा मी तिला नेमाने. उगाचच तिचं तुझ्यावर प्रेम नसताना की होत. छे छे, अजिबात नाही. माझं होतं. लग्न आधीचा बोलतोय मी साल्या. तुला लग्न ठरल्यानंतरही देत होतास तू. काळजावरची रांगोळी अशी पटकन पुसून टाकता येत नाही रे राजा. नाटकातले डायलॉग मारू नकोस. तुझ्या तोंडात शोभत नाही ती भाषा. अरे शोभणार नाही म्हणूनच नाही आणली. स्वर्गातली अप्सरा चोरून. शोभणार नाही म्हणूनच नाही आणली. स्वर्गातली अप्सरा चोरून. तिथूनच दर्शनाचा लाभ घेतो. मनोमन तिची पूजा करतो. मित्र म्हणून सांगतो, यापुढे दर्शनाचा विषय तुझ्या तोंडी येता कामा नये. पुन्हा अशी चूक झाली ना तर याद राख. चूक चूक म्हणतोस त्याला. एखादी गोष्ट आवडणं ही चूक, त्याबद्दल खरं बोलणं ही चूक. माझी चूक एकच झाली रे. मी तिला कधी कळूच दिलं नाही मी तिच्यावर मरतो ते. मुद्दाम तिला हात लावायचा मी सोनचाफा येताना. गर्दीतून वाट काढण्याच्या निमित्ताने तिचा दंड धरायचा. पान मऊ मऊ ती सहज चालायची होती. मला वाटायचं ती माझ्या इथून एक उद्धार कळ धावायची रे. इथपर्यंत मोहरून जायचो. हे बघ आता मी काहीच ठरवलं त्या आठवणी. स्टेशन ते घर, स्टेशन ते घर फुल प्रोटेक्शन असं जातं. तिच्या नकळत अरे कोणाची पिशाद होती तिच्याकडे वाकड्या नजरेने बघायची. कारण सांग, जवळपास कुठेतरी हा कुंदन असणार आहे माहित होतं सगळ्यांना. पण साला आपलं एकच चुकलं. सोनचाफा येताना एकदा तरी तिला किस करून सांगायला हवं. दर्शू दर्शू, आय लव्ह यू डार्लिंग. स्काउंड्रल, माझ्या समोर माझ्या बायकोला आय लव्ह यू डार्लिंग म्हणतोस. तुझ्या समोर तुझ्या बायकोला? इथे ते कुठे आहे ती? ओ तसं होय. साल्या तुला बोललो रे, तिला ना बोललो. आई शपथ, आता बोलून उपयोग नाही ना. तुला काय वाटतं उपयोग होईल? तसंच वाटत असतं. म्हणून तर ट्रान्सफर करवलीस ना माझी, होय की नाही? हे बघ, माझा एक हात पडला ना तर उठणार नाहीस तू. मी तेव्हाच बोलत होतो मूर्खा. आधीच
ओके ओके. ऑफिसातले सहकारी मित्र असतात असं म्हणते बॉस. आता दर्शन आली म्हणजे दर्शन वहिनी आल्या म्हणजे बोला तुझ्या या नव्या घरात जेवायला. मला एकट्याला नाही रे, ऑफिसातल्या सगळ्यांना. दारूचा खर्च माझा. झालं तुझं बोलू. गेट आउट. गेट आउट. जातो ना, जातो. आता बेंगलोरला चाललोय ना. तूर तर रजा टाकली आहे 10 दिवस. नंतर तर जावंच लागणार ना. माझे नाव सागर डिचोलकर आणि आम्ही जे नाटक आम्ही घेऊन येला त्याचे नाव आसा नातीचर आमी. म्हाका खूब वर्सां जालीं. 2013च्यान हांव एक्टिवली नाटकान काम करता. मदीं मदीं ब्रेक पडटा पूण तें काम कसो टायम दिता त्या प्रमाणे आमकां करचें पडटा. आतां सुद्दां म्हजें काम एक्चुली US शिफ्ट म्हणजे रातचें म्हाका काम आसता. सो नॉर्मली प्रॅक्टिसीस जाता ते 7 ते 10 अशे बी लोक करतात आनी हांव जेन्ना फ्री आसता तेन्ना लोक कामार गेल्ले आसता. तरी सुद्दां सॅटर्डे संडे कसो तरी टायम काडून आमी प्रॅक्टीस करता. आनी धाकटोसो रोल आसा म्हाजो. एक सायकॅट्रिस्ट आसता आनी तेजे एक ऑल्टिरियर मोटीव आसता म्हणजे एक तेचो हिडन अजेंडा आसता. तो कसो म्हणजे तें तुमकां नाटक पळयल्यार कळटलें. चड हांव सांगपाक गेलो जाल्यार तुमकां ती मजा येवची ना. मूर्खासारखं काय बोलतेस तू? लग्नानंतरचं गरज म्हणून लागणारं सगळं फर्निचर जुनं सेकंड हँड होतं. त्या अर्थानं बोललो. हो पण सगळं फर्निचर नाही बदललंस तू. अगं तो पॅड खरोखरच जुना होता. बरोबर. I can't tolerate this. Just can't tolerate it. काय हे दुःख राग किंवा हेच जे रोजचे आरोप आता नाही सहन करू शकत. नो.
तुझा फोन वाजतोय. तुझ्या नवऱ्याला बोललो जेवायला बोलव तर फड हा? फडकला उगाच. रोज स्वतःच बनवतोस ना जेवण? रोज नाही पण बऱ्याच वेळा सुट्टीच्या दिवशी स्पेशल बाहेर बी खातो आपण. म्हणजे आपलं सगळं पिणं पिणं चालतं ना. आता सुद्धा वास येतोय. हा? सॉरी. सध्या सुट्टीवर आहे ना. टाइमपास. सरबत बनवू? नको काय नको तू बस. वेगळीच दिसते का? सुंदर सुंदर आहे भिंतीचा कलरिंग. सॉलिड. माझी आयडिया. कागदावर रंगवून गावाहून पाठवून दिला पोस्टाने. वाटलंच होतं. तर गिरीश काय घंटाभर करतोय काय आत? छान सुंदर. फोटो घेऊ? हे ना मी आले. आई कशी आहे? बरी आहे. तिलाच भेटून आलो ताडदेवला. माळी बाबाचं श्राद्ध होतं तर पण नाही जाऊ शकतो. काली भानगड झाली ना म्हणून आज गेलो. आता एकटीच नाही. आमच्या पुरुषांचं तसं बरं असतं. टेन्शन झालं की एक दोन पेक मारायचे आणि आपल्याच गळ्याचं दावं आपणच धरून ठेवायचं. तुला सांभाळणाऱ्या कुटुंबाने हात उगारला आपल्या बायकोवर. गोठ्याचं दार उघडं ठेवलं म्हणून तर तिने खराटा रोखला आणि मंगळसूत्र दाखवीत म्हणाली हे दावं बांधलंस म्हणून मार नाही खाणार तुझा. कुणबी निमूटपणे निघून गेली. तेव्हा गायीची करुण नजर आणि बाईची क्रूर नजर. फरक बघितला? मी एकदाच पाहिली ती क्रूर नजर आईची लहानपणी. त्याचं कारण नंतर आईकडून नसतं. बरेला राहायचो मी. बाप एका गँग मध्ये होता. महिना बेपत्ता राहायचा. घरात बरेचसे पैसे नसायचे. खोलीचं भाडं थकू लागलं. नाईलाजाने आई घर कामाला जाऊ. मला शाळेत घातलं. वर्ष दीड वर्षाने बाप परत आला. कोळशाच्या शेगडीऐवजी घासलेटचा स्टोव बघितला आणि त्याचं डोकंच फिरलं. लोकांचा संशय घेऊन रक्त ओकेपर्यंत त्याने आईला मारलं. मला बी लाथ घातली होती. पक्काट होतं मला. तेव्हा एकदाच त्या क्रूर नजरेने तिने बापाकडे बघितलं आणि मध्यरात्री मला घेऊन घराबाहेर पडले. ती रात्र एका गार्डन मध्ये काढली आम्ही. सकाळी गार्डनच्या माळ्याने चहा पाव दिला आणि आसरा बी दिला ताडदेवाला. बापाचं पुढे काय झालं मला माहित नाही. SSC झाल्यानंतर मी नोकरीला लागलो गाव खात्यात आणि तिथून बाहेर पडलो. नंतर गोरेगावला तुझ्या गल्लीत रात्रीच्या कॉलेजात शिकून ग्रॅज्युएट झालो. 3rd क्लास पण झालो
तर ही नोकरी मिळाली. पैसे पाठतो आईला दर महिना. सॉरी. 5 वर्षांपूर्वी माई बाबा गेला मेला तो, आणि आई विधवा झाली. ताडदेवची ती खोली तिची झाली. कधीतरी येऊन राहते माझ्याकडे 4-5 दिवस. तिच्याकडे आपण एकच शिकलो, आपल्या ज्या गोष्टीवर प्रेम असतं ना ते आपण मिळवायचोच. आई बाबा सगळं सांगायचं, एका ठिकाणी जर घर घालायची असेल ना तर दुसऱ्या ठिकाणी खड्डा खणावाच लागतो. मला पटलं ते. स्वतःच्याच काळजाची पूजा करून स्वतःच्या सुखात जर भर घालायची असेल ना तर हमखास तोडावं कोणाच्या बागेतलं. आणि तोडलं तर तोडलं म्हणायचं. खोटेपणा नाही करायचा. किती नितळ आहे तुझं बोल. नितळ नितळ चांदणच पेरतो सदैव, म्हणून मी लौकिक मिळवलं. नितळ चांदणच पेरतो सदैव, म्हणून मी लौकिक मिळवला. पण वैर्याने दरोडा घातला आणि चंद्रच समाजात पळवला. पहिल्या 2 ओळी गिरीशच्या आहेत, पण पुढच्या 2 ओळी तर माझ्या आहेत ना. लोकांना त्याच आवडतात. वैर्याने दरोडा घातला आणि चंद्रच माझा पळवला. काय काय करतोय का गिरीश? गिरीश साल्या, मी आला म्हणून दडून बसलास की काय? तू आलाय म्हणून तो का दडून बसेल? अगं मस्करी केली. तू काय एवढी सिरियस घेतेस? हा बोल रे. हा कोणी? अरे तुला कोणी सांगितलं? अच्छा अच्छा. नाही नको, तू नको, मी बघतो. अरे मी बघतो. ठेव फोन, ठेव फोन. दर्शना, तो नळ सुद्धा आजा. गिरीश, दर्शना आत जा. लग्नानंतर 1 महिन्याने हनीमून. वा, हे डोक्याला काय झालंय? तुला माहित नाही? नाही, 4 दिवस रजेवर आहे. मी बी रजेवरच आहे. आता बेंगलोरला जायचं ना रुजू व्हायला डायरेक्ट. त्या दिवशी इथे माझ्या थोबाडीत मारलीस. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तू रजेवर आहेस ना भडव्या. तुला माहित नाही माझ्या डोक्याला काय झालं ते? अरे मला खरंच माहित नाही. मला बी माहित नव्हतं. युनियनचा लफड समजतो. आता फोन आला तेव्हा खरं काय ते कळलं. हा बघ, खोडा आहे माझ्याकडे. थोकू थोकू. नाही नको, ह्याचा आवाज होतो. हा वस्तर आहे, ह्याचा आवाज नाही.
खाल्लायस ना? अरे मारेकरी खातेस माझ्यावर. मित्र म्हणतो सांगा. काय करतोय? तोट्याला अरे नवरा आहे तो माझा. नीच आहे हा कुत्रा. सहकारी आहे ना ऑफिसात सगळे साहेब म्हणतात त्याला. साहेब हे बघ दर्शना, हरवू नकोस मर्शी. दर्शना माझं खरंच प्रेम होतं तुझ्यावर एकतर्फी. ह्या फडव्याला बोललं तसं तर याने गैरअर्थ घेतला. मारेकरी घातले माझ्यावर. काय सुंदर बायको मिळाली तुला, सोनचाफ्यासारखी. गावातल्या माऱ्याचा निष्पाप वास येतोय चांगला. हॅलो नकोस. माझ्यावर प्रेम केलंस ना, तुला ते प्रेमाची शपथ. प्लीज 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 सोड. काय म्हणणार काय सोड सोड. कोणीतरी वाचवा. हा गुंड माझ्या बायकोला मारला. हॅलो नकोस. ये जवळ येऊ नकोस तू. कोणी आहे का? तोंड बंद. सॉरी सॉरी. पण आता अजिबात आवाज नको. खरोखरच मारेन मी आता. समजलं?
घाबरली आहे ती. तिला कसला त्रास दिलास किंवा हे बाहेर कोणाला कळलं ना तर तुला उभं कापीन मी. समजलं?